लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। मोठा निर्णय या ठिकाणी झालाय। 3 सिलेंडर, बरोबर ऐकलंय तुम्ही, 3 गॅस सिलेंडर तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे येणार आहेत। कोणत्या कोणत्या ताईला या योजनेचा फायदा करून घ्यायचा आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 3 डायरेक्ट गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट तुम्हाला थेट अकाउंट मध्ये भेटणार आहेत। एबीपी माझाची ही न्यूज तुमच्या समोर दाखवत आहे। एबीपी माझा लाईव्ह या ठिकाणी तुम्हाला अजित पवार साहेबांनी या ठिकाणी मोठी घोषणा सांगितलेली आहे, केलेली आहे। आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणते ताई पात्र असणार आहेत, फॉर्म कुठं भरायचा आहे, अर्ज कसं करायचा आहे, काय नेमकी डिटेल्स माहिती आहे, सगळ्याला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। कुणाला पाहिजे लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा, पटपट सांगा। 3 गॅस सिलेंडर कुणाला हवेत, मोफत स्वरूपात तुम्हाला अकाउंटला पैसे येणार आहेत। डीबीटी करायचा असणार असेल, सगळ्या पैसे तुमच्या अकाउंटला भेटणार आहेत। सुरुवात करूया। बघा नेमकं काय असणार आहे अपडेट, काय कुणाला पैसे भेटणार आपण बघूया सगळ्या गोष्टी या ठिकाणी। सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी बघूया योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय आहेत। योजनेचे म्हणजे ही जी योजना आहे 3 गॅस सिलेंडर भेटण्याची जी योजना आहे त्याचं वैशिष्ट्य काय दाखवतात ते आपण बघूया। पात्र महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील। लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक वर्षाला, म्हणजे इथून पासून पुढे जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित अर्ज केला, व्यवस्थित गोष्टी पूर्ण केल्या तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत भेटणार आहेत। किंवा तुम्ही जरी नाही घेतले तिथून तरी तुमच्या अकाउंटला त्याचे पैसे येऊन जाणार आहेत। ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटला डीबीटी होणार आहेत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, या योजना राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे। बघा पुढचा महत्वाचा पॉइंट असणार आहे तो म्हणजे ही जी योजना आहे ही योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे। असं नाही की बाबा फक्त दुर्गम एरियामध्ये किंवा कुठल्या पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असेल, नाही तर सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना असणार आहे। तर लक्षात घ्या। तिसरी महत्वाची गोष्ट, योजनेची अंमलबजावणी काही जिल्ह्यामध्ये आधीच सुरू झाली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये लवकरच सुरू होणार आहे। बघा काही जिल्ह्यामध्ये याचा वितरण झालेला आहे, पण काही जिल्ह्यामध्ये अजून बाकी आहेत। तर लक्षात घ्या, पुढचा जो असणार आहे टप्पा असणार आहे या योजनेचा, तर त्याचे पैसे कधी भेटणार आहेत ते तुम्हाला मी सगळं सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पुढची गोष्ट, ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळू शकेल। यस, लक्षात घ्या, ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला, म्हणजे आता सप्टेंबर महिना चालू आहे, ऑक्टोबर महिन्यामध्ये कशा स्वरूपात तुम्हाला पैसे भेटणार आहेत ते तुम्हाला मी आता सांगणार आहे। चला पुढची गोष्ट आपण बघूया। या ठिकाणी आता पात्रता आपण बघूया, कोणत्या कोणत्या ताईला पात्र असणार आहेत। आता आपण बघितलं योजना कशी असणार आहे, आता आपण बघणार आहोत योजनेचा या ठिकाणी पात्रता कोणाला असणार आहे। चला सगळ्यात पहिली गोष्ट बघूया, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे। सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्यासाठी सांगतोय, लक्षात घ्या, जर तुम्हाला या योजनेचा लाभ हवा असेल तर ती योजनासाठी त्या महिलेचं जे अकाउंट असेल त्या महिलेच्या अकाउंटवर, त्या नावावरच ते गॅस सिलेंडरची जोडणी, म्हणजे त्याचा अकाउंट असायला पाहिजे। गॅस सिलेंडर, सोप्या भाषेत गॅस सिलेंडर तुमच्या नावावर असायला पाहिजे, तरच तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। बघा भरपूर साऱ्या ताईंनी गॅस सिलेंडर कुणाच्या नवऱ्याच्या नावावर असेल, भावाच्या नावावर असेल, वडिलांच्या नावावर असेल, ते चालणार नाही। त्यांच्या स्वतःच्या नावावर जर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी या योजनेचे 3 गॅस सिलेंडर भेटणार आहेत। आता अर्ज वगैरे कसं करायचंय, तुमचं जोडणी वगैरे कसं करून घ्यायची, नावावर कसं करून घ्यायचंय ते सगळं सांगणार आहे, काही काळजी करू नका। व्हिडिओ जर पाहत असताल, माहिती जर आवडत असेल तर लगेच पटपट सगळ्यांनी लाईक करायचे। आणि तुम्ही या योजनेला फॉर्म भरलाय का, योजनेचा फायदा घेतलाय का, कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। सगळी माहिती डिटेल्स मध्ये देत आहे। बघा पुढचा आपण बघूया, सद्यस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे 53 लाख लाभार्थी या योजनेस पात्र असतील। बघा ज्या ताईंनी ऑलरेडी या ठिकाणी उज्ज्वला योजना चालू होती, बघा पंतप्रधानाची उज्ज्वला योजना, तर त्या योजनेला तुम्ही जर सहभागी असताल तर ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील। म्हणजे तुम्हाला इतर कुठं फॉर्म भरायची गरज नाहीये, कुठंच जाण्याची गरज नाहीये। ज्या उज्ज्वला योजनेचा फायदा घेत आहेत महिला, त्या महिलांना ऑटोमॅटिक अकाउंटला 3 गॅसचे पैसे भेटणार आहेत।
एकदम आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगितली। बघा, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्याच ताई या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणीसाठी असणार आहेत, लाडक्या बहिणीला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या प्रत्येक ताई ह्या योजनेसाठी पात्र असणार आहेत। दुसरी गोष्ट, ज्या ताई अशा उरलेल्या काही ताई असतील बघा, ज्या 65 वयाच्या वर जास्त असतील, त्या ताईंना देखील या योजनेचा लाभ भेटणार आहे। उज्ज्वला योजना जर तुमची चालू असेल, तुम्ही उज्ज्वला योजनेचा जर लाभ घेतलेला असेल, जोडणी केलेली असेल, तर तुम्हाला देखील या ठिकाणी 3 सिलेंडर या ठिकाणी मोफत स्वरूपात भेटणार आहेत, लक्षात घ्या। पुढचा लगेच बघा, माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांना कुटुंबांना हे भेटणार आहे। तुम्हाला मी आता सांगितलं, लाडकी बहिणीचे जरी तुम्ही फॉर्म भरलेला असाल तरी तुम्हाला पैसे भेटणार आहेत। चला पुढचा प्रश्न, एक कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल। बघा, हा खूप महत्वाचा पॉइंट असेल की बघा, लाडक्या बहीण योजनेमध्ये एका कुटुंबात काही ताईंनी जास्त फॉर्म भरलेले आहेत, तर त्या सगळ्यांना पैसे भेटणार का? नाही, तर त्या एका कुटुंबात म्हणजे एक रेशन कार्डवर एकच ताईला या ठिकाणी कोणत्या तरी एका ताईला भेटून जाणार आहे। असं नाही होणार की सगळ्याच ताईंना या ठिकाणी पैसे भेटतील, असं होणार नाही। ज्या ताईच्या अकाउंटवर, बघा अजून एक चुका करू नका, बघा ज्या ताईच्या अकाउंटवर गॅस सिलेंडर नाव आहे तर त्याच ताईंचं डीबीटी पुढे करा आणि त्याच रेशन कार्ड साठी त्या ताईचं पुढे करा, म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या सगळ्या कंडिशन पूर्ण होतील। म्हणजे रेशन कार्डवर पण नाव आहे, लाडक्या बहिणीच्या योजनेचं पण नाव आहे, आणि नंतर गोष्ट म्हणजे या गॅस सिलेंडर मध्ये त्यांची जोडणी पण त्यांच्या नावावर आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि त्या ताईला या ठिकाणी या योजनेचा लाभ पाहायला मिळेल आहे। अन्नपूर्ण योजना, या योजनेचा देखील तुम्हाला चांगल्या स्वरूपात फायदा होणार आहे। अन्नपूर्ण योजना, तर या सगळ्या ताईंनी याचा फायदा घेतला। पुढचा आहे बघा, 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे आपल्या घरामध्ये बघा, ही जे किरकोळ आपण जे घरामध्ये यूज करतो त्या गॅस सिलेंडर सगळ्यांना याचा फायदा होणार आहे। आतापर्यंत कुणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचं आहे, लक्षात घ्या। आता अजून बघा, या योजनेचा अजून ज्या ताईंनी फायदा घेतला नसेल त्यांच्यासाठी सांगतो, योजनेचा लाभ अजून कुणाकुणाला भेटणार आहे? दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना या ठिकाणी भेटणार आहे, आदिवासी ज्या महिला आहेत त्यांना पण फायदा भेटणार आहे, नंतर मागासवर्गीय महिला यांना पण फायदा भेटणार आहे, आणि अल्पसंख्याक समुदायातील महिला यांना देखील याचा फायदा भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, जर अजून तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर याची फायदा करून घ्यायचा आहे। बघा, पुढचा अजून एक महत्वाचा, कुठे कराल अर्ज? तुम्हाला लक्षात घ्या, अर्ज या ठिकाणी कसा करायचा, काय करायचं याची तुम्हाला माहिती पाहिजे का? मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। या 3 सिलेंडर साठी बघा, ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। ऑक्टोबर महिना म्हणजे सप्टेंबर चालू आहे, शेवटचा आठवडा चालू आहे सप्टेंबर महिन्याचा। सप्टेंबर संपल्यानंतर बघा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे भेटायला सुरू होणार आहे। लाडक्या बहिणीचे बघा 29 ऑगस्टला सगळ्यांना पैसे, 29 सप्टेंबरला सगळ्याला पैसे भेटणार आहेत तिसऱ्या टप्प्याचे, आणि 3 सिलेंडरचे त्याच्यानंतर सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला या 3 सिलेंडरचे पण पैसे भेटणार आहेत। तर कोणाला याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे, फॉर्म कसा भरायचा, गॅस सिलेंडरचं आपल्या नावावर कसं करून घ्यायचं, सगळं काय काय जे असेल डिटेल्स मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा। नक्कीच पुढच्या लेक्चर मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। 3 गॅस छान स्वरूपाची जवळजवळ 2 ते 3 हजार रुपये तुमच्या अकाउंटला ऑटोमॅटिक येणार आहेत वर्षामध्ये। प्रत्येक वर्षाला तुम्हाला ही योजना चालू राहणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। आणि पंतप्रधानाची योजना बघा, उज्ज्वला योजना, त्या ताईंना तर अजून फायदा होणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचंय। नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मी सांगणार आहे। आज आपण इथेच थांबूया। लाडक्या बहिणींनो, प्रत्येक ताईंनी एक लाईक करायचं आहे, आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मी दररोज देत आहे, प्रत्येक योजनेबद्दल माहिती देत आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।